आप देख रहे हैं। पण आता आपल्या प्रत्येकाने आपापल्या मुलीच्या बसमध्ये रामपुरी ठेवायला विसरू नका। पाहिजे त्याला तिथेच फक्त आलं पाहिजे। आदरणीय राजेसाहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। चालेल साहेब। बंटी 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 भाऊ मध्ये येऊ का? मध्ये सगळ्यांची इच्छा आहे की मध्ये येऊन ठोकलं पाहिजे ना। हिंदू जन आक्रोश मोर्चा आज आपल्या मालेगाव शहरामध्ये निघालेला आहे। आज आपल्या मालेगाव शहरामध्ये भव्य असा हिंदू जन आक्रोश मोर्चा मोठ्या ताकदीने निघालेला आहे। आजची आपली ही ताकद बघितल्यानंतर कालपासून मी ऐकत होतो कोणतरी प्रतिमोर्चा काढण्याचा प्रयत्न करतोय। मला काय माझ्या मालेगाववर कुठेही टवाळकी दिसली नाही। म्हणून मालेगावच्या हिंदूला समाजाला मला सांगायचंय की तुम्ही बिलकुल घाबरू नका। आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत। यांची कितपत मजा आहे ना हे आम्हाला सगळ्या पद्धतीने माहिती। आमच्या समोर यांची मस्ती चालणार नाही। खूप यांचे लाड आम्ही बघितलेले आहेत। हे काय नाटक करतात यांची सगळे आम्हाला पुण्य आमच्याकडे आहेत। कोणी माझ्या हिंदू समाजाकडे आतापासून वाकड्या नजरेने बघितलं तर तुझे डोळे परत तुझ्या थोड्यात ठेवणार नाही। आम्ही सहन नाही करणार आता। आमचं सरकार आहे। पत्रकार विचारतात अहो केंद्रात राज्यात तुमचं सरकार आहे तरी तुम्ही हिंदू आक्रोश मोर्चा का काढताय? अहो आमचं सरकार आहे ना म्हणूनच हे इशारे आणि ही ताकद दाखवतोय आम्ही। हे हिंदुत्वाचे विचारांचं सरकार आहे। हे भगवंतांचं सरकार आहे। इथे हिंदूंना कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या केसेस टाकले तर तो अधिकारी काय परत पोलीस स्टेशन बघत नाही। एवढं इथे इकडचे एसपी चांगलं काम करतायत। एसपीच्या बद्दल काय तक्रार नाही। ठीक आहे असताय आमच्यात पण निघतात थोडे काय ना। इकडच्या एसपी बद्दल काय तक्रार नाही पण ऍडिशनल एसपीच्या डोक्यावर थोडा हात फिरवा। थोडा सांगा मस्ती नको। मिलिंदजींना आता भाषण दिल्यानंतर केसची चिंता आहे। साहेब हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे तुम्ही सुखरूप घरी जाऊन झोपा काही चिंता नाही। आम्ही बसलो तिथे सरकारमध्ये। गेल्या आज सकाळी तुमच्या मुळकोट किल्ल्यावर त्याला काय अतिक्रमण करून ठेवलंय तो आयुक्त होता बाजूला जॅकेट घालून। त्याला सांगितलं का बस जरा डोळ्याने तुझ्या घरात येऊन एवढी घरं बांधली तर चालतं का? तिथं मिनी पाकिस्तान उभा होता त्याच्या किल्ल्याच्या बाजूला। मी त्याला लोकायुक्ताची आठवण करून दिली। मला लोकायुक्ताचा रिपोर्ट आहे ते सगळे अतिक्रमण काढली पाहिजे तू आणि अगर वेळेमध्ये हे अतिक्रमण निघाले नाही तर एक दिवस बुलडोजर घेऊन मीठ काढून टाकेल। आयुक्ताला सांगितलं तुला तुझं काम जमत नसेल तर राजीनामा दे आणि घरी जाऊन बस। मी दुसऱ्या माणसाला बसवून तिकडे नक्की नको मला इकडे। म्हणून आता पाठपुरावा पुढचा मी करतो बघू काय करतो तो। अरे त्याला माहित आहे माझे कार्यक्रम कशा। मी काय आपला काय व्हाईट कॉलर आमदारामधला नाही।
कार्यक्रम कसे करायचे काय करायचे आपल्याला चांगलं माहिती. पहिला कसा मला पट्टी लावायची आणि मग काय करायचं ते काढायचं. इथे आम्ही तुम्हाला ताकद देण्यासाठी आलेलो. माझी इच्छा आहे त्या पुढच्या वेळी मालेगाव शहरामध्ये कुठलाही माझ्या हिंदूवर अगर कुठल्याही पद्धतीचा अत्याचार झाला तर त्याचा काय कार्यक्रम करायचा आहे ना तो माझ्या हिंदूंनी तिथे करून दाखवा. आणि तुम्ही केसची चिंता करू नका. मी बसलो नाही. आमच्यासारखे लोक आलेत त्या सरकारमध्ये. आता ज्या दिवस केस केल्यानंतर मला फोन करायचा सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी निश्चित राहण्याची. पण केस करायच्या अगोदर विचारायचं नाही साहेब करू काय मी फालतो की नको काय. म्हणून आपल्याला सांगतो की आजचा हा जो मोर्चा आहे तो आपली ताकद दाखवण्यासाठी आहे. आपण ताकद किती आहे हिंदू समाजामध्ये ताकद किती आहे ही ताकद आपल्याला दिसली पाहिजे. बसल्यात राज्य सरकारमध्ये आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब, बसल्यात आपल्या एकनाथ शिंदेजी. आम्ही सगळेजण तुमच्यासाठी सरकारमध्ये तुम्ही काही चिंता करू नका. हे किती वळवळले तर ह्यांचा काय कार्यक्रम करायचा आहे सरकार म्हणून आम्ही करून टाकू. फक्त तुमची ताकद आम्हाला लोकांना दिसली पाहिजे. तुम्ही रस्त्यावर उभे राहायला पाहिजे. तो कोण कुट्टी नावाचा जो कार्टा जो सापडत नाही ना पोलिसांना. मी पोलिसांना सांगेन तो कोण अनिश कुट्टी नावाचा कार्टा आहे ज्याने आपल्या धर्मांतरच्या बाबतीमध्ये केस केली आहे त्याला 48 किंवा 2-3 दिवसामध्ये शोधा. नाहीतर त्याचं काय शोधाशोधी करायचंय मी स्वतः मालेगाव मध्ये येईन आणि त्याचे भिंड काढून तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये. आमच्या हिंदुत्व राज्यामध्ये माझ्या कुठल्याही माता भगिनीवर वाकड्या नजरेने कोणी पाहिलं तर तो मुलगा परत रस्ता किंवा पत्ता तो बघणार नाही. असं वातावरण मला माझ्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्र कधी आहे. म्हणून या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगेन आपल्याला भेटायचं आपली ताकद बघण्यासाठी आपल्यामध्ये चालताना खूप लोक आजूबाजूला आपले स्वयंसेवक साखळ्या करत होते. त्यांना माझी चिंता होती की कोण मध्ये आणि त्यांना बोललो कशाला साखळी केली कोण येणार आपल्यामध्ये आणि आलं तर त्याला सोडायचं का सोडायचं त्याला. हिंदूंच्या मोर्चामध्ये येऊन नितेश राणेला कोण हात लावू शकतं का लावू शकतं का नाही सोडणार का आपण नाही मत त्या लोकांमध्ये. म्हणून तर 5 वक्ती करायला लागते. तुम्ही इथे उभा राहा कारण का तुमचे सगळे हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते हे तुमच्या मागे उभे आहेत. हा संदेश तुम्हाला आजच्या निमित्ताने मला द्यायचा आहे. काही चिंता करू नका. हे लोकांनी किती ह्याच्यानंतर त्रास दिला मी पोलिसांना पण सांगेन. आजच्या मोर्चाच्या नंतर माझ्या कुठल्याही हिंदू बांधवाला कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला तर पुढे काय करायचं आहे ना मग तुमच्या जिल्हा सांगायचं आणि पोस्टिंग सांगायचं. म्हणून आजसाठी दम एवढाच बाकी खूप आहे बरोबर आहे. घाबरून जातील आपला कार्यक्रम आपलं कामच एवढं आहे. मला बोलत असते यांच्यामध्ये मी काय मोठा विद्वान वाटतो ना तुम्हाला. आपला कार्यक्रमच आहे. कोण कार्यक्रम करत असेल तर त्याचाच कार्यक्रम करून टाक नाटक नको. म्हणून या निमित्ताने एवढंच शेवटी सांगतो की शेवटी 2 वाजले गाडी पण चालू झाली. म्हणून याच निमित्ताने सांगतो की ही ताकद हे जय श्री रामचे नारे आपल्याला अशाच पद्धतीने प्रत्येक दिवस प्रत्येक मिनिट आमच्या मालेगाव शहरामध्ये ऐकलं पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि ज्याला आपला हिंदुस्थान देश हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे आणि तो संदेश मोदी साहेबांकडे गेला पाहिजे. त्यांनी प्रत्येकाने माझ्या मागे जय श्री राम. ये वही मालेगांव है आजादी से पहले मालेगांव को आजाद कर लिया गया अंग्रेजों से. पाकिस्तान का सवाल नहीं. हम वो लोग नहीं है जो वो सांगली का
भिड़े, वो भी जातिवाद सख्त है। उसने कहा कि तिरंगा 15 अगस्त को मत बनाओ, आजादी मत बनाओ, तिरंगा को मत सलामी लो। हम वैसे लोग नहीं है, हम तिरंगे का सम्मान करने वाले इस देश के हम ये देश के हकदार है, भाड़ेकरी नहीं है। नीतीश राणे साहब को समझना चाहिए। और रही बात झोपड़पट्टियों की, ये आज से नहीं है, बहुत पुरानी बस्ती है, उनके पास बहुत सारे सबूत है। और मैं तो ये बोलता हूँ कि वहां पर जो इसको मैं एजुकेशन का विरोध नहीं कर रहा हूँ, हिंदू का हो, मुसलमान का हो, दलित का हो, सब बच्चों को एजुकेशन लेना चाहिए। अदारे के मैं खिलाफ नहीं हूं, लेकिन वहां पर जो आरएसएस की जो क्लास चलती है, मैं तो हुकूमत से मुतालबा करता हूं पहले उसको बंद करो, उसके बाद झोपड़पट्टी की बात है। पूरा महाराष्ट्र छोड़ के सिर्फ मालेगांव में ही हिंदू जन आक्रोश मोर्चे की क्या जरूरत थी? पूरा महाराष्ट्र छोड़ मालेगांव में मैंने कहा ना कि ग्रामीण भाग के कुछ लीडरों की सियासी तौर पर जमीन खसक चुकी है, उसको कैसे वापस लाया जाए, कैसे हिंदू मुस्लिम को लड़ाकर फिर वाहवाही लूटी जाए, इसके लिए असल में पाखंड किया जा रहा है। और ये पाखंड से न वो वहाँ के हमारे हिंदू भाइयों ने उसको रिजेक्ट किया और मुसलमानों ने भी उनको रिजेक्ट किया। ये जन आक्रोश रैली के बाद शहर का मुसलमान और जो 40% हिंदू है वो डर जाएंगे? बिल्कुल नहीं, मैंने कहा ना यहाँ का कभी मुसलमान डरा है और न डरेगा, और ना यहाँ का कभी हिंदू कभी डरा है न डरेगा। और ऐसे लोगों को ये आज उनका होली दिवाली हो गई, इनको वापस जाना है। हम सब हिंदू मुस्लिम यहाँ मिलकर रहेंगे और एकता बरकरार रखने की कोशिश करेंगे। हिमाचल की बहुत सारी पार्टियों के लोग हैं, लीडर है, नेतृत्व करने वाले लोग हैं, वो जो कुछ खाने गए, कुछ जवाब दे दिया, कुछ कहा नहीं, विरोध तक नहीं किया। असल में कहीं ना कहीं उनको कुछ डर होगा, पुलिस से डरते होंगे, चाहे वो कोई भी पार्टी का हो, पुलिस से डरते होंगे। हिंदू भाई जो अलग अलग पार्टियों में है, शायद पुलिस डिपार्टमेंट से डरते होंगे, इसलिए आगे नहीं आए। और इधर के भी लोग कुछ पुलिस डिपार्टमेंट से डरते होंगे, इसलिए नहीं आए। कुछ लोग मंत्री से डरते, इसलिए हिमायत भी नहीं की, बल्कि मुखालफत की हमारे मोर्चे की। लेकिन मैंने कहा ना तो मर्द लोग जिनके पास कलेजा मर्दानी होता है, मर्द वाला कलेजा, वही सब चीज करते हैं और हम लोग आगे भी करते रहेंगे।